आज आपण या पानाविषयी माहिती जाणून घेणार आहोत. तर या पानामध्ये मँगीफेरिन आणि फ्लेवोनॉइड्स अशा प्रकारचे घटक असतात आणि या घटकामुळं हे आयुर्वेदामधील अत्यंत महत्त्वाचं एक पान आहे. तर या पानाचा वापर करून ज्या व्यक्तींना शुगर आहे अशा व्यक्तींनी ही पानं रात्री जर पाण्यामध्ये भिजू घातली आणि सकाळी उपाशीपोटी हे जर पाणी पिलं तर शुगर असणाऱ्या व्यक्तीची शुगर देखील नियंत्रणामध्ये राहते. ज्या व्यक्तींना उच्च रक्तदाब आहे अशा व्यक्तींनी देखील ही पानं 2 पानं घ्यायची आणि स्वच्छ पाण्याने धुवून ही कोवळी पानं जर त्यांनी चावून खाल्ली तर त्यांचं हाय BP उच्च रक्तदाब हा देखील नियंत्रणामध्ये येतो. त्याचबरोबर केसांच्या आरोग्यासाठी सुद्धा हे पान अत्यंत महत्त्वाचं आहे. तसंच बऱ्याच जणांच्या चेहऱ्यावर काळे डाग, पिंपल्स असं आलेलं असतं. अशा व्यक्तींनी जर ही नियमितपणे रोज कोवळी 2 पानं खाल्ली तर त्यांचे डाग देखील कमी होतात. त्यानंतर आपल्या यकृतासाठी सुद्धा हे पान अतिशय महत्त्वाचं आहे. ज्यांची पचनशक्ती खराब होते किंवा खराब आहे अशा व्यक्तींनी देखील या पानाचा चहा किंवा ही 2 पानं जर सकाळी उपाशीपोटी खाल्ली तर नक्कीच त्यांची पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. त्याचबरोबर याचा आणखीन दुसरा एक फायदा आहे, तो म्हणजे ज्या लोकांचे दात हे पिवळे झालेले आहेत किंवा त्या दातावर काहीतरी डाग पडलेले आहेत, चहाचे डाग आहेत, तंबाखूचे डाग आहेत, असे डाग घालवण्यासाठी सुद्धा ही कोवळी पानं जर 2 घेतली आणि स्वच्छ पाण्याने धुवून ती पानं अशा पद्धतीने चावून खाल्ली, याचं देठ मात्र घ्यायचं नाही. अशा पद्धतीने हे पान चावून खायचं आहे आणि त्यानंतर त्याची जी पेस्ट तयार होईल त्या पेस्टने आपले दात घासायचे. तर 5 मिनटं तसंच ठेवल्यानंतर तोंड धुतल्यानंतर तुम्हाला तुमचे दात अगदी चकचकीत झालेले पांढरे शुभ्र असे दात तुम्हाला दिसतील. तर असं तुम्ही हप्त्यातून 2 वेळेस करू शकता. तुमच्या दाताचं आरोग्यही तुम्ही राखू शकता आणि मग पान चावल्यानंतर जो रस तयार होतो तो तुम्ही गिळून घेतला तरी चालेल आणि ज्यांना तो गिळून घ्यावा वाटत नाही अशा व्यक्तीने तो थुंकून टाकला तरी चालतो. परंतु त्याची जी पेस्ट झालेली आहे त्या पेस्टपासून आपले दात घासून काढायचे आणि त्यानंतर 5 मिनटं तसंच ठेवून तुमचे दात स्वच्छ पाण्याने जर धुवून काढले तर तुम्हाला लगेच ते चकचकीत आणि एकदम मोत्यासारखे चमचमीत असे दात तुम्हाला लगेच दिसून येतील. तुमची पचनसंस्था, तुमच्या दाताचं आरोग्य, त्याबरोबर तुमच्या चेहऱ्यावर आलेले पिंपल्स, डाग, काळे डाग हे सर्व घालवण्यासाठी या पानाचा वापर तुम्ही करू शकता. मग तुम्हाला वापरण्याची पद्धत कशी आहे, तर हे पान 2 कोवळी पाने घ्यायची आणि ती चावून तुम्ही तशीच खाऊ शकता किंवा तुम्हाला जर कोवळी पानं मिळाली नाहीत तर त्यावेळेस तुम्ही ती आंब्याची पानं घरी आणून सावलीमध्ये वाळवून त्याला स्वच्छ धुवून सावलीमध्ये वाळवून तुम्ही त्याची पेस्ट तयार करून ठेवू शकता, म्हणजे पावडर तयार करू शकता आणि ती पावडर तुम्ही रोज चहासारखी 3 ते 6 ग्रॅमपर्यंत पाण्यामध्ये टाकून उकळून रोज सकाळी उपाशीपोटी ती पावडर तुम्ही पिऊ शकता. यामुळे तुम्हाला नक्कीच आरोग्याचे फायदे मिळतील, परंतु प्रमाणामध्येच याचं सेवन केलं पाहिजे. जास्तीत जास्त 2 पानं तुम्ही चावून खाऊ शकता किंवा तुम्हाला जर उकळून घ्यायचे असतील तर तुम्ही 3 ते 4 पानं तुम्ही पाण्यामध्ये रात्रभर भिजू घालायचे आणि त्याचं जे पाणी आहे ते सकाळी उपाशीपोटी तुम्ही प्यायचं आहे. आणि तुम्हाला उकळून म्हणजे वाळलेली पानं जी असतात त्याची पावडर आपण तयार केलेली आहे, तर त्या पानापासून तुम्हाला चहा बनवायचा असेल तर 3 ते 6 ग्रॅमपर्यंत ती पावडर तुम्ही वापरायची आणि रोज सकाळी उपाशीपोटी तुम्ही घ्यायची. तर तुमचा उच्च रक्तदाब देखील नियंत्रणात येईल. असे हे आंब्याच्या पानाचे फायदे आज आपण जाणून घेतलेले आहेत
अशाच प्रकारची नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आरोग्य वार्ता मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीबरोबर. तोपर्यंत नमस्कार.